पेज नंबर 63, पॅरेग्राफ नंबर 3. तिसरा पॅरेग्राफ आपण आज घेत आहोत. तुम्ही वर्ग 10वीला असून 10वीच्या इंग्रजीचं पुस्तक माय इंग्लिश कोर्स बुक लिहिलेले त्याच्यावरती आहे का तुमच्याजवळ? उघडा. कारण कसं कोरोनामुळे लक्षात राहत नाही आपण कितवीला आहे. 9वीची परीक्षा दिली नाही. इन द मीन व्हाईल द डिसीज वर्क हे झालं नाही का? पर्यंत झालं. चौथा पॅरेग्राफ आपल्याला घ्यायचा आहे. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger and with a computer to help him express his thoughts. The condition arises in Stephen Hawking's life is that because of this dreadly disease, he confined to the wheelchair. Yesterday we have discussed about this particular life. या ओळीचा सारांश आपण काय बघितलं? या रोगामुळे काय झाले की आता त्या रोगाचे इथं काही वरती वर्णन आलेलं नाहीये. काय झालं ते पुढे येईलच. शरीराचा संपूर्ण भाग जो आहे म्हणजे मेंदू पासून खाली हा सगळा भाग जो आहे तर पूर्णपणे स्थिर होऊन गेला. त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन राहिलं नाही. म्हणजे मज्जा संस्था उद्ध्वस्त झाली. पूर्ण समजा आपल्या आजच्या डिजिटल लँग्वेज मध्ये म्हणता येईल की शरीरातील हे जे काही सगळं फॉर्मॅट होतं समजा सॉफ्टवेअरचं ते सगळं फॉर्मॅट बसलं त्याला त्या सॉफ्टवेअरला आणि शून्य होऊन गेलं. म्हणजे थोडक्यात ते मेमरी काय होती त्याची संपली. कॉर्डिनेशन काही राहिलं नाही. काही हरवायला गेलं तर दुसरंच हरायला आता एवढ्या शरीरातून व्हीलचेअरवर असताना काहीच हरत नव्हतं. फक्त एक बोट त्यांचा हलत होतं. ऑपरेट म्हणजे त्यांच्या मनाने सांगितलं तर थोडं बोट हलत होतं. बघा निसर्गाचा चमत्कार. निसर्गाने सगळं काढून घेतलं त्याच्याकडून पण त्याची बुद्धिमत्ता त्याने काय केली? प्रखर केली. मेंदू तो स्ट्रॉंग होत गेला. दो कन्फाइंड टू व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी. शरीरावर त्याचं कुठलंही कंट्रोल नव्हतं. अशाच पद्धतीचा जुन्या अभ्यासक्रमामध्ये एक छोटासा ट्विटरवरती आलेला लेख अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला होता. एका डॉक्टरने अननोन त्या डॉक्टरने म्हणजे त्या ज्याने ट्विटरवरती तो लेख लिहिलेला होता त्याचं नाव काही दिलेलं नव्हतं. फार सुंदर लेख वर्ग 10वीच्या पुस्तकामध्ये होता. त्यामध्ये एक म्हातारे ग्रहस्थ असतात 80+ 80 वर्षाच्या वरती त्यांचं वय असतं आणि एके दिवशी त्या गावाकडे येतात त्या डॉक्टरच्या ते खूप घाई करतात. डॉक्टर साहेब म्हणजे राग तोडून पुढे येतात तेव्हा डॉक्टर साहेब ते त्यांच्या अंगठ्याला मार लागलेला असतो. पट्टी करायची असते. ती पट्टी वगैरे करण्यासाठी ते घाई करतात. मग डॉक्टर म्हणतात थोडं थांबा. मग त्यामध्ये 10-1 मिनिटं जातात परंतु त्या वयस्कर ग्रस्ताला काही राग होत नाही आणि मग ते घाई घेऊन डॉक्टरकडे जातात आणि म्हणतात नाही माझ्या अंगठ्याला पट्टी करा वगैरे मार लागला. मग डॉक्टर त्यांना म्हणजे थोडीफार जुजबी ओळख असते. मग ते सगळे ते पट्टी वगैरे ती जखम पुसणे हे सगळी प्रक्रिया करतात. जखम गुंडाळता विचारतात कुठले काय चाललंय आज एवढी घाई कशाला तुम्हाला येते. मग ते सांगतात माझी पत्नी जी तर आजारी आहे आणि ती एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. कुठं? हॉस्पिटलमध्ये. आणि सकाळी तिचं 9 वाजता तिचा नाश्त्याचा ब्रेकफास्टचा टाइम असतो. आम्ही 2 जण घरी असताना 9 वाजता बरोबर नाश्ता करायचो. पण आता ती आजारी आहे. आणि मग डॉक्टर विचारतात की तिला कुठला आजार झालेला आहे. तर सिंक्रोफेजिया नावाचा का फोबिया असं काहीतरी मला आठवत नाही नाव तो आजार असतो. त्याच्यामध्ये आपलं मेमरी कार्ड हरवून जातं. पूर्ण फॉर्मॅट होतं मेमरी कार्ड म्हणजे एकदम डिलीट होऊन जाते. लक्षातच राहत नाही आपण कोण आहे. म्हणजे गजनीपेक्षा बेकार अवस्था. मग तसा आजार त्यांच्या मिसेसला झालेला असतो. आणि मग तरी पण मग डॉक्टर ते असं प्रॅक्टिकल विचार करतात. पट्टी करता बोलताना कुठला आजार झालाय काय तर ते सांगतात अशी ती आजारी आहे वगैरे. आणि 9 वाजता आम्ही ब्रेकफास्ट करतो. ते हॉस्पिटलमध्ये आहे आणि बेडवरती तिला सलाईन वगैरे चालू आहे. पण 9 वाजता दररोज तिला ब्रेकफास्ट करायची सवय. म्हणजे मी ब्रेकफास्ट तयार करायसाठी घेऊन जायचंय. आता वेळ थोडा राहिला त्याच्यामुळे मी घाई करायला. मग डॉक्टर प्रॅक्टिकल बोलतात त्यांच्याशी की ठीक आहे म्हणजे त्या आजारामध्ये तर माणसाला काही आठवत नाही
की हे कोण आहे ते कोण आहे वेळ काय वगैरे भानगडी. मग तरी तुम्ही एवढी घाई का करायला लागली. मग ते ग्रस्त म्हणतात डॉक्टर साहेब तिला आठवत नाही की मी कोण आहे. हे शेवटचं वाक्य फार मस्त आहे त्या लेखामधले की शी डझंट नो हू आय एम. तिला माहिती नाही की मी कोण आहे. बट तिला बट आय नोस मला माहिती आहे हू शी इज. पण मला माहिती आहे ती माझी पत्नी 9 वाजता ब्रेकफास्टची तिला सवय ना. म्हणून वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा ते डॉक्टरला तो म्हातारा सांगतो की आय नोज हू शी इज. आणि तिथं ते ट्विटरवरचा लेख सांगतो. त्या डॉक्टरने स्वतःच्या जीवनातला अनुभव सांगितला. बरं आता आपण काय होतो तिला काही समजत नाही ना जाऊ दे ना मग. हा झाला प्रॅक्टिकल विचार. तर असा लेख होता. आता इथं या संपूर्ण याच्यामध्ये जर बघितलं तर निसर्गाचे असे चमत्कार असतात. स्टीफन हॉकिन्सचं सगळं शरीर 99% गॉन झालं पण मेंदू शाबूत ठेवला आणि एक बोट ऑपरेट ठेवला. पुढे बघा काय होतं. फिंगर अँड विथ अ कॉम्प्युटर टू हेल्प इन एक्सप्रेस हिज थॉट. तशा पद्धतीचं कॉम्प्युटर तयार करून घेतलं की त्या एका बोटाच्या छोट्याशा हालचालीने तो त्याचे विचार व्यक्त करू शकत होता. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. इज अन ऑथॉरिटी. ऑथॉरिटी म्हणजे परवानगी असा त्याचा अर्थ होतो पण तिथं वेगळ्या अर्थाने. या ठिकाणी त्यांचा या विषयावरती काय होता अधिकार होता. अधिकार होता म्हणजे या विषयातलं समग्र ज्ञान त्यांना होतं असा या ओळीचा अर्थ होतो. तर अन ऑथॉरिटीला ऑथॉरिटी AUTHORITY. लिहिलं ऑथॉरिटी. सुरुवातीला लिहा परवानगी. कॉमा एखाद्या विषयावरील प्रभुत्व. पुढचा शब्द आहे प्रोफाउंड. फाउंड म्हणजे आपल्याला माहिती आहे फाईटचा भूतकाळ फाउंड वगैरे आहे की नाही. तिथं ते घेऊन शब्द आलाय प्रोफाउंड. प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स तर नुसतं प्रोफाउंड आहे. मान्यता प्राप्त संशोधन. मान्यता प्राप्त संशोधन. प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. विज्ञानामधील जे काही मान्यता प्राप्त संशोधन आहे या सगळ्या संशोधनावरती यांचा अधिकार होता म्हणजे यांचा प्रचंडाचा अभ्यास होता. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टेड ऑन हिम. न्यूमरस ऑनररी तर न्यूमरस शब्द द्या. बरेच न्यूमरिकल पासून तो तयार झालेला आहे. बरेच भरपूर खूप काही. पुढचा शब्द आहे ऑनररी डॉक्टरेट्स. ऑनररी डॉक्टरेट. लिहिलं ऑनररी डॉक्टरेट. तर या संबंधी अगोदर याचा अर्थ लिहा. सन्मानार्थ PhD ची पदवी देणे. सन्मानार्थ एखाद्या व्यक्तीच्या सन्मानार्थ PhD ची पदवी देणे. आता हा काय प्रकार असतो ते बघूया. साधारणपणे काय होतं की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपल्या किंवा जगभरामध्ये विद्यापीठातर्फे
एखाद्या विषयावरती आपण संशोधन दाखल केलं, एखाद्या लेक्चररच्या किंवा प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली की ज्याने डॉक्टरेट केलेलं आहे. मग नोकरीला असलेले प्राध्यापक मंडळी काय करतात, ज्युनियर कॉलेज किंवा सिनियर कॉलेजमध्ये शासनाची स्कीम असते की जर तुम्ही पीएचडी करत असाल तर तुम्हाला पीएचडी जर पूर्ण झाली तर तुमच्या पगारामध्ये एवढी वाढ होईल. म्हणजे असं राहतं शासनाचं धोरण की तुम्ही वेगवेगळ्या विषयामध्ये संशोधन करा आणि त्या संशोधनाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. आणि म्हणून मागच्या 20 वर्षापूर्वी बऱ्याच प्राध्यापक मंडळींनी चांगलं संशोधन केलं. नीट बसा, पुढे बघा, कदरू नका, इकडे बघा, इकडे बघा. आणि ते संशोधन उपयोगी पडलं. पण नंतर काय केलं, प्राध्यापक लोकांनी याच्यात हात चालाकी केली. पर्सेंटेज ठरवून घेतलं की मला एवढा पगार वाढून मिळणार आहे. आणि म्हणून आपण आपल्या परतूरला जरी बघितलं तर आपल्या आजूबाजूला सुद्धा आता बरेच जण पीएचडी डॉक्टर दिसायला लागले. आपल्याला संशोधन दाखल करायचं, त्या संशोधनाचा समाजाला काही उपयोग होत नाही. ते कशाबद्दल प्रबंध लिहितील त्याची काही घेण देण नाही. ही झाली एक पद्धत पीएचडी मिळवायची. म्हणजे ज्यांनी पीएचडी मिळवलेली आहे यांचा मी काही अपमान करत नाही किंवा पुढे भविष्यात तुम्ही पीएचडी मिळवू नका असं मी म्हणत नाही. परंतु असे पीएचडी होल्डर लोकांशी मी बोललोय किंवा भेटलोय तर मला आश्चर्य वाटतं की याला विद्यापीठाने पीएचडी कशामुळे दिली असं. ही एवढी गॉन कॅसेट आहे. मग लक्षात आलं की चिटिंग करून पीएचडी मिळवलेली. तर असा प्रकार बऱ्याच विद्यापीठामध्ये सुरू आहे. आपल्याकडे तो प्रकार कदाचित जास्त असेल. असं भारतात सगळीकडे सुरू आहे. याचा अर्थ संशोधन बंद आहे असं नाही. पुढे बघा, संशोधन सुरूच आहे. काही लोक खरोखर चांगलं संशोधन करतात आणि त्याचा समाजाला उपयोग होतो. आता पीएचडीचा दुसरा प्रकार, बच्चन साहेब आहे. त्यांना ऍक्टिंग मध्ये इतक्या वर्षापासून 50 वर्षापासून त्यांनी फार चांगली ऍक्टिंग केली. बऱ्याचशा विद्यापीठांनी त्यांना पीएचडी दिलेली. त्यांनी काही कुठं प्रबंध सादर केला नाही, काही नाही. विद्यापीठांनी त्यांना बोलवून त्यांचा सन्मान केला आणि त्या विद्यापीठातर्फे त्यांना पीएचडी दिली. शाहरुख साहेबांना पीएचडी दिली, आमिर साहेबांना सुद्धा पीएचडी दिलेली. बरेचसे गायक वारलेले भीमसेन जोशी त्यांनाही पीएचडी दिलेली. ते विद्यापीठ त्यांना बोलून की तुमच्या कार्याचा सन्मान म्हणून पीएचडी, मग ते आपल्या नावासमोर काय लावतात, डॉक्टरेट लावतात. काही जण खूप हुशार राहतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भारताचे पंतप्रधान हे भारताचे असतात. ते इतके हुशार होते अर्थशास्त्रामध्ये, म्हणजे आहेत अजून भरपूर त्यांनी पदव्या मिळवलेल्या. म्हणजे अख्ख्या जगभरामध्ये सध्या जिवंत असलेल्या अर्थशास्त्रज्ञामध्ये ते नंबर 1 आहेत. इतके हुशार आहेत. मग जगातल्या कैक विद्यापीठांनी त्यांना कार्यक्रमाला बोलवलं, त्यांच्या त्या विद्यापीठात त्यांना डॉक्टरेट दिलेले आहे. मागे एक आपल्याकडे श्रीकांत जिचकार नावाचे एक काँग्रेसचे मंत्री होते, फार हुशार. 100 पेजेसची वही लागायची त्यांच्या डिग्री आल्या. इतक्या डिग्री होत्या. ते इतका अभ्यास करायचे, प्रचंड अभ्यास करायचे. इतक्या विद्यापीठात डिग्री होत्या. तर इथं ज्यावेळेस यांचं संशोधनाला पहिली पीएचडी देण्यात आली, वेगवेगळ्या विद्यापीठांनी, भारतातल्या नाही जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांनी ते संशोधन ज्यावेळेस वाचलं त्यावेळेस त्या विद्यापीठांना राहवलं नाही. कधी कधी आपल्याला जसं राहवत नाही, आपण देतोच किंवा घेतोच, तसं राहवलंच नाही. तसं विद्यापीठांना वाटलं की एवढं मोठं संशोधन केलेलं स्टीफन हॉकिन्सने, त्यांचा आपण सन्मान करावा. आणि म्हणून मग विद्यापीठांनी त्यांना भरपूर विद्यापीठांनी त्यांना काय केलं, पीएचडीच्या डिग्री दिल्या, बहाल केल्या. Honorary doctorates and awards have been bestowed on him. Bestowed, B-E-S-T-O-W-E-D, on him. Bestowed on, एखाद्याचा सन्मान करणे, सन्मानाचा वर्षाव करणे. He is a fellow of the Royal Society. Fellow of the Royal Society and a member of US National Academy of Science. त्यांची फेलोशिप होती, शिष्यवृत्ती त्यांना मिळायची, याचे ते सदस्य होते. पुढचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. इन स्पाइट ऑफ, एकत्र शब्द द्या. इन स्पाइट ऑफ, तर काहीच नाही असं त्याचा अर्थ होतो मराठी. किंवा तरी देखील, नंतर तरी लिहितात,
इन्स्पाइट ऑफ म्हणजे तरी देखील किंवा हे तर काहीच नाही. काय पुढं इन्स्पाइट ऑफ बिंग कन्सिडर्ड आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. त्याच्यासाठी आपल्याला आईन्स्टाईन माहिती पाहिजे. भौतिकशास्त्र भक्तपरायण आईन्स्टाईन बाबाचे फोटो तुम्ही पुस्तकात बघितले असतील. माझ्यासारखं थोडाफार टाकला टुकला फोटो आहे की नाही. आईन्स्टाईन बाबा गांधीजीच्या काळात जिवंत होते. आपली ज्यावेळी स्वातंत्र्याची चळवळ सुरू होते का तेव्हा आईन्स्टाईन बाबा जिवंत होते. जगाने त्यांची तुलना आईन्स्टाईन बरोबर केली. इतकी हुशार. कारण असं म्हणतात अगदी आजपर्यंत किंवा या सेकंदाला जन्माला आलेल्या बाळापर्यंत अजूनही असा समज आहे की या पृथ्वी तलावरती ज्ञात अज्ञात जीवांपैकी आईन्स्टाईन साहेबांच्या मेंदू एवढा कोणाचाच मेंदू नाही. म्हणजे इतके ते हुशार होते. आईन्स्टाईन साहेब गेल्यानंतर तिथल्या सरकारने त्यांचा मेंदू अभ्यासासाठी बाजूला काढून ठेवलाय. आणि आजही त्यांच्या मेंदूवरती काही हजारो लोकांनी पीएचडी केली की नेमका एवढा मोठा मेंदू आईन्स्टाईनच्या डोक्यात कस काय, म्हणून त्याने एवढे शोध लावले. आता आपल्याला चापून कळतच नाही आपला मेंदू गुडघ्यात आहे का डोक्यात आहे. बऱ्याच जणांचा मेंदू गुडघ्यात असतो. थोडं काही झालं की लगेच त्याला जोर येतो, लगेच तो त्याला मारायला लगेच उभा राहतो. असं तर मेंदू एकदा चापून बघा कुठे. तर आपला मेंदू डोक्यात असतो, काहीचा तो गुडघ्यात असतो. बघा आत्ताच खालून आलेल्या माहितीनुसार डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. खूप सभ्यग्रस्त होते, विनयशील होते, एकदम सभ्य होते. कोणी भेटायला गेलं काही मागितलं त्यांचं अजून घेऊन जा. मी म्हणलं आईन्स्टाईन साहेबची क्लासची फी दिली नाही. सॉरी सर किती? मी म्हणलं 3,000 रुपये दिली. सर तुम्ही इतकं छान शिकवता, 3,000 कशाला मागता? आता माझ्याकडे खूप पैसे आहे, 6,000 घेऊन जा, राहू द्या मग 3,000 एक्स्ट्रा. ते इतके सभ्यग्रस्त होते. खरंच हंबल मॅन. सभ्यग्रस्त कंसातल्या सरांसारखा. अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन. एकदम साधे, जगातले नंबर 1 चे हुशार असलेले, ज्यांच्याकडे अख्खं जग पाहायचं की ते जिवंत असताना अख्ख्या जगामध्ये त्यांच्या इतका हुशार व्यक्ती दुसरा कोणीही तरी देखील डाऊन टू अर्थ. कुठल्या डाऊन टू अर्थ म्हणजे कुठल्याच प्रकारचा गर्व नसणे. साधे सरळ. काही काही माणसं अशा पद्धतीने अतिशय साधे सरळ आणि सोपे माणसं राहतात. अगदी अलीकडे जर बघितलं तर जे.आर.डी. टाटा, सध्या जे.आर.डी. टाटा आपले जे टाटा इंडस्ट्रीचे मालक आहेत त्यांचे बरेचसे लेख आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दलची माहिती. एकदम साधा सोपा माणूस ज्याची काही 1,000 करोडची प्रॉपर्टी. इतिहासामध्ये जर बघितलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन एकदम साधा माणूस. एका शाळेमध्ये कार्यक्रमाला गेले, मग ती 3ऱ्या वर्गाची मुलगी, 8 वर्षाची मुलगी ती उभी राहिली. ती म्हणली मिस्टर प्रेसिडेंट, ते म्हणले आय वॉन्ट टू आस्क यू क्वेश्चन. तुम्ही विचारा. ते म्हणले यू आर नॉट लुकिंग गुड. तुम्ही चांगली दिसत नाही. छोटी मुलगी निराळच. ते म्हणले व्हाय? ते म्हणले नो नो आय डोंट लाईक यू, यू आर नॉट लुकिंग गुड. ते म्हणले व्हाय का? ते तुम्ही दाढी वाढवा, तुम्ही चांगली दिसता. तर लिंकन साहेबांनी त्याच्यानंतर त्या मुलीचं ऐकलं आणि दाढी वाढवली. असं राहत. आणि त्याच्यानंतरचे तेच फोटो आपल्याकडे लिंकन साहेब ज्यांनी हेडमास्टरला पत्र लिहिलं होतं. सगळे हेडमास्टर टेबलवरती ते पत्र प्रिंट करून ठेवतात आणि रिटायर होईपर्यंत एकदा बी वाचत नाही. कोणाच पत्र काय माहिती कोणाची बघते असं आपल्याकडे प्रकार आहे. ते अब्राहम लिंकन. तर ही जी मोठी माणसं आहे ते एकदम साधी सोपी. काल दिव्य मराठीला याचाही लेख आलेला होता बिल गेट्सचा. सोपा लेख एकदम. तो मी बऱ्याचदा वाचलाय. काल तो पेपरला आलेला होता. म्हणजे बिल गेट्सला तुम्ही ओळखत असता, मायक्रोसॉफ्टचे मालक किंवा सीईओ आहेत. जगातले तेही चांगले खूप श्रीमंत आहेत. आणि त्यांच्या मिसेस मेलिंडा गेट्स काही कोटी रुपये दान करतात. त्या लोकांजवळ प्रचंड पैसा आहे. परंतु सर्वात महत्वाचं ही लोक मोठी का आहेत?
की त्यांच्या उत्पन्नाचा 99% भाग ते दान करतात. आणि आपल्या उत्पन्नाचा आपण 0.1% सुद्धा शैक्षणिक फी मध्ये घालत नाही. 10 रुपये बी शिक्षकाकडे मपली 10 रुपयाची. त्यामुळे आपला बौद्धिक विकास होतो. आपली बुद्धिमत्ता का वाढत नाही त्याला कारण हे राहत. आता ही लोक मागे तुम्ही ऐकलं असेल की मार्क झुकरबर्गला मुलगी झाली, फेसबुकचा CEO. मग त्याने काय केली, संपूर्ण इस्टेट दान करून टाकली, फक्त 1% ठेवली. मुलीच्या याच्यासाठी जगभरामध्ये लोक कल्याणासाठी त्याने फंडिंग करून टाकलं डायरेक्ट. मग जगाने त्याची इस्टेट मोजली तर ते आकडेच नाही त्या कॉम्प्युटरमध्ये शून्य द्यायला. एवढे पैसे दान केले. सॉफ्टवेअर मध्ये आकडेच नाही तेवढे, इतकी प्रॉपर्टी त्याची. त्याने तेवढा पैसा दान करून टाकला. पुन्हा कमी म्हणला. ती मोठ्या लोकांची लक्षणं राहत. द्यायचं ना सगळं द्यायचं म्हणून ते मोठे होत जातात. देवाला काळजी पडते, मला असं राहत. म्हणजे तुम्ही एखाद्याला जर 100 रुपये दिले तर देवाला काळजी पडते का हे नाही दिलं याला द्यायला पाहिजे की नाही. साधे सोपे उदाहरणात प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ऋषीला विचारा, ऋषी समोर. त्या दिवशी मी इथून गेलो, 2-4 माकडं घरावर बसले होते, काही ऋषीच्या घरावर. मी घरात गेलो, कोयता घेतला. माझ्या घरामध्ये ऊस होते, नेहमी असते. मी लगेच त्या ऊसाचे 3-4 ऊसाचे तुकडे केले. ऋषीजवळ काही दिले, मी काही घेतले, म्हणले माकडाला ते ऊस खायला. ऋषीने त्या माकडाला ऊस खायला दिले. आता माझ्या घरातला ऊस संपला, पण सकाळी पहाटे फिरायला गेलो, देवाला काळजी. असं माझ्या आयुष्यात खूप प्रसंग येतात. देवाला काळजी घ्या, माणसाने माकडाला ऊस दिले, याला ऊसाची आवड, याला ऊस लागतीलच. तर 2 मोळ्या, बरं 2 मोळ्यात मी कनकवाडीच्या त्या कॉर्नर पर्यंत, सोपारा कॉर्नर पर्यंत जात असतो, तिथपर्यंत गेलो. मला रस्त्याने फक्त एकच ऊस सापडला. तेवढा ऊस ठेवला. म्हणजे जाऊ दे, एवढं खाऊ आपण व्यायाम झाल्यानंतर. पण आमचे मित्र काकाजी दत्तूप्रसादजी सारडा ते माझ्या पुढे झाले कनकवाडीपर्यंत. ते तिकडं गेले, एवढा मोठा कोट्याधीश माणूस, प्रचंड प्रेम करणारा माणूस. तिकडे गेले, तिथं 2 मोळ्या पडलेल्या होत्या. पण 2 मोळ्या उचलता येणं म्हणून एवढी मोठी ती मोळी 50 किलोची त्या भावाने खांद्यावर टाकली आणि ती पायी ती मोळी घेऊन आली. एवढे ऊस. तो सर अजून एक मोळी आहे, पण मला दोन्ही उचलले, एक घेऊन आलो. मग ती मोळी तिथं आणली. मी पुन्हा वापस गेलो, तिथून ती दुसरी मोळी आणली, घरी फोन केला, अर्थला बोलवून ऊस घातले. कशामुळं? देवाला काळजी पडली, अरे माकडाला ऊस खाऊ घातले, याला ऊस देणं ते आवश्यक आहे की नाही. तसं राहा, म्हणजे दिल्याने वाढत जातं. हा माझा व्यक्तिगत काय मत नाही, संस्कार. बघूया पुढे काय. हंबल मॅन, सिंपल डाऊन टू अर्थ मॅन. तर डाऊन टू अर्थ मॅन म्हणजे कुठलाही गर्व नसलेली व्यक्ती. डाऊन टू अर्थ. स्पेलिंग व्यवस्थितल्या पुस्तकात पाहून. डाऊन टू अर्थ मॅन. किती वेळ राहिला अजून? आहे 5 मिनिट. कुठलाही गर्व नसलेला व्यक्ती किंवा नसलेली व्यक्ती, स्त्री पुरुष दोन्ही पण, निगर्वी. He has authored many books dealing with awesome ideas, keeping the layman in mind. तर ऑथर म्हणजे लिहिणे, लेखक. ऑथर म्हणजे लिहिले. ऑथर AUTHORED. ऑथर म्हणजे स्वतः लिहिणे, लेखक. एवढं पॅरेग्राफ पूर्ण करू आपण. त्या पुढील नवीन शब्द तुम्हाला आलेला आहे, ऑसम आयडियाज. एकत्र AWESOME. ओसम त्याला साधारण इंग्रजीतून असं बोलताना बघत द्या. ओसम हो मय किती भारी. ऑसम आयडियाज. कल्पना शक्ती पलीकडच्या कल्पना, जे कोणी विचारही करू शकणार नाही अशा कल्पना त्यांच्या मनामध्ये यायच्या आणि त्याचं त्यांनी त्या ठिकाणी पुस्तकं लिहून काढली. डार्क याच्यामध्ये केलेला लेमॅन शब्द आहे, LAYMAN. विज्ञानावरती त्यांनी सर्वसामान्य व्यक्तींना, समाजातील
पुस्तकं समजावेत अशा पद्धतीने पुस्तकं लिहिली. लेमॅन लिहिलं सर्वसाधारण शिक्षित अशिक्षित व्यक्ती दोन्ही पण, कारण विज्ञानावरच्या गोष्टी वाचायच्या म्हणल्यानंतर सर्वसाधारण व्यक्ती त्या वाचू शकत नाही, त्याला बोर होतं. परंतु अशा व्यक्तीला समोर ठेवून त्याने आपल्या स्टीफन हॉकिन्स साहेबांनी अतिशय सोप्या लिसिड लँग्वेज मध्ये कोणालाही समजल इतक्या विनोदी शैलीत ह्युमरसने या गोष्टी हे पुस्तकं लिहिले. जगभरामध्ये ती फार प्रचंड संख्येने विक्री झाली, आजही होत आहेत आणि वाचल्या गेली. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट. विट म्हणजे विनोद आणि ह्युमर, जो की त्याच्यामध्ये विनोद आहे, त्या माध्यमातून त्यांनी येणाऱ्या पिढीला हे अनाकलनीय असं विज्ञान समजावून सांगितलं. विज्ञानाच्या गोष्टीकडे तात्काळ आपल्या लक्षात येत नाही. त्यात ब्लॅक होल ट्रॅजेडी किंवा आपल्या ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, पृथ्वी कशी तयार झाली, वातावरण कसं तयार झालं, एखाद्याला सांगायला गेलं तर तो म्हणतो मला याच्यावर काय गरज आहे, कसं तयार झालं, काय झालं, मला प्यायला ओढायला भेटतं बस झालं, म्हणजे श्वास, ऑक्सिजन, बाकी काय विचारले. मग त्याला विज्ञान समजावून सांगायचं, मग त्याला त्याच्या पातळीवर जावं लागेल तर त्याला विज्ञान समजेल. त्याला जर आपण उच्च पातळीवरून सांगितलं तर तू वरून मी खाल्लो, तू तिकडं चल द्या. फुल ऑफ विट अँड ह्युमर, तर तुम्ही लिहा विट अँड ह्युमर. विट अँड ह्युमर. मनोरंजन व विनोद. His style is so lucid that non-scientists can also understand it. The lucid शब्द आहे, LUCID, lucid म्हणजे ओघावती, सतत वाचावं, पुढं काय होईल, पुढं काय होईल. आपण एक बाहुबली पाहताना पुढं काय होईल, पुढं काय होईल, ती भेटन का त्याला, डुकराला नेमका त्याचाच काऊन बांध लागतो, तिचा काऊन लागत नाही, ऐक नाही असं वाटत नाही. मग आपण पुढं पुढं बघत राहतो. पुन्हा तलवार मारल्यावर त्याच्यातून रक्त कामून नाही निघलं, फक्त मुंडकच खाली पडलं, असंही बऱ्याच जणांना वाटलंय. खटकन तो तलवारला किती धार असं. हिज बुक ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, vision of the best selling books of our times. तर त्याला अंडरलाईन करा, ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम केलेली ऑलरेडी. तर इथपर्यंत आजचा पॅरेग्राफ संपलेला आहे. उद्या आपण शेवटचा पॅरेग्राफ घेऊया. दप्तर आवरा आणि आपापल्या शाळेचा घरी नका. तर भेटूया उद्या.